मित्रांनो, वेड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये तो नंदी आता खूपच चिडतो आणि मंजिरीकडे धाव घेत असतो, परंतु राया आता समोर उभा राहून असा हाताचा इशारा करून त्याला अडवतो. तेव्हा त्याला समजतं की हिला मारायचं नाहीये, म्हणून आता प्रत्यक्ष हा देवाचा कौल मंजिरीला मिळाल्यामुळे ती खूपच खुश होते आणि लगेच रायाकडे आणि त्या नंदीकडे पाहू लग्न थांबवण्याचा हा शेवटचा पर्याय रायाकडे असतो आणि त्याने हे करून सुद्धा दाखवलेलं असतं. मग नंदीचं दर्शन घेत मंजिरी खूपच खुश होते. त्यानंतर हा सगळा घोळ पाहून, हा तमाशा पाहून त्या खूपच टेन्शनमध्ये येतात आणि मग जिजीला चक्कर येऊ लागते. जिजी आता कोसळूनच खाली पडते. तेव्हा सर्वजण आता जिजी असं ओरडत तिच्या जवळच जातात आणि जिजीला पटकन पाणी घेऊन या असं आता मंजिरी म्हणते. दुसरीकडे जय आता चांगलाच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतो आणि असा मोठ्याने विवळत असतो की वाचवा रे, मला कुणीतरी वाचवा. त्याचं डोकं फुटलेलं असतं, त्याच्या छातीला मार लागलेला असतो, हाताचा पार बँड वाजलेला असतो. तो आता खूप जोराजोरात ओरडत असतो. डॉक्टर त्याच्यावर उपचार सुरू करतात. हाताला, पायाला आणि पूर्ण अंगभर बँडेज असतात. तो आता जेव्हा ओरडत असतो, डॉक्टर म्हणतात की जरा कळ सोसा तुम्ही, कारण आता लहान आहात का एवढ्या मोठ्याने ओरडायला. तेव्हा तो आता म्हणतो, त्रासच होतोय मला तेवढा, मी तरी काय करू मग. त्यानंतर राया आता तेथे येतो आणि जयवर खूप जोराजोरात हसू लागतो. तेव्हा रागातच राया म्हणतो, हे बघ, तुझ्यामुळे आज माझी ही अवस्था झाली आहे, तुझ्यामुळे माझं लग्न मोडलं, तुझ्यामुळे मी एवढा फ्रॅक्चर झालोय. पण राया काही आता हसायचं थांबत नाही. तुला आता मी अजिबात सोडणार नाहीये. राया म्हणतो, नको रे सोडू, मी कुठे म्हणालोय की सोड म्हणून. मग आता काय अरे घोरपड्या, काय ही अवस्था करून घेतली आणि मी काय केलंय सांग बरं. मी तर काहीच केलं नाहीये. तुला कसं झालंय माहिती आहे का, काहीही झालं ना तुझ्या बाबतीत वाईट साईट, तरी हे रायानेच केलं असा तुझा आता गैरसमजच झालाय. आणि तुझं लग्न मोडण्यासाठी मी तर काहीच केलं नाही बाबा, कारण जे काही केलंय ना ते माझ्या पांडुरंगाने केलंय आणि माझ्या नंदी महाराजांनी केलंय. तेव्हा डॉक्टर आता रायाकडे पाहू लागतात आणि एकदम गप्प बसतात. त्यानंतर, काय रे, तुला लग्न म्हणजे काय माहीत आहे का रे घोरपड्या? अरे लग्न म्हणजे एकमेकांवर असणारा विश्वास असतो, विश्वासावरच लग्न टिकतं. आणि साल्या, अरे तू काय केलं, तू तर विश्वासघात केला माझ्या मिस फायरचा आणि म्हणूनच तू इथे आला आहे. तू पहिल्या बायकोला सुद्धा नीट पाहिलं नाही आणि भोग आता तुझ्या कर्माची फळं, म्हणूनच तू या हॉस्पिटलमध्ये आहे आज. मी तुला म्हणालो होतो की घाबर, कारण देवाच्या काठीला आवाज नसतो कधी, तो फक्त देव ना सजा देतो, सजा. तुला तशीही सजा दिली आहे. तू कितीही आता उड्या मारल्या ना तरीही त्याचा काहीच फायदा होणार नाही. मग आता जय म्हणतो, तू इथे काय मला ज्ञान पाजळायला आला की काय, मला इथे तू चिडवायला आलाय? ओ डॉक्टर, याला अगोदर बाहेर काढा, याच्यामुळे ना मला आणखी त्रास होतोय आता, असं जय आता म्हणतो. तेव्हा तो डॉक्टर म्हणतो, ओ राया भाऊ, निघा की बाहेर. मग आता राया जरा रागातच डॉक्टरांकडे पाहतो आणि त्यांना विचारतो, काय तुम्ही मला बाहेर काढताय का, असं म्हणून तो आता हसतो आणि कॉलर स्वतःची व्यवस्थित करत जयला म्हणतो, अरे घोरपड्या, तू काय म्हणत होतास की त्रास होतोय का तुला? अरे झालाच पाहिजे त्रास तुला, कारण तू कर्मच तसं केलं आहेस ना. बघ, तुला तुझ्या कर्माची शिक्षा भेटणारच आणि पांडुरंगाने हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलंय. कारण तुझे हे असे हाल केलेत ना त्याने, त्यामुळे तुला काय आता शिक्षाही भेटणारच. अरे मी तर फक्त निमित्त आहे आणि एक गोष्ट अजून लक्षात ठेवायची, तू माझे ना आभार मानायला पाहिजेत. अरे हा तर आपला चांगुलपणा आहे, असं म्हणून तो जयवर सारखा हसतो. बरं चल, जाऊ दे रे घोरपड्या, चल माझ्याकडून तुला शुभेच्छा. चल लवकर बरा हो, म्हणजे तू बरा झालास की तुझी पुन्हा गाठ माझ्याशी, कारण तुझा बराच हिशोब बाकी आहे. कारण हा राया कधीच बाकी असा शिल्लक ठेवत नाही. फैसला कसा असा ऑन दी स्पॉट झाला पाहिजे, असं म्हणून आता तो लगेच जयच्या असा जोरात पोटावरच मारतो. तेव्हा जय पुन्हा मोठ्याने ओरडू लागतो. काळजी घ्या घोरपडे साहेब, असं म्हणून राया आता तिथून जातो. त्यानंतर आता राया जेव्हा तिथून जातो ना, तेव्हा जय लगेच ताडकन उठतो. खरं तर त्याला काहीच लागलेलं नसतं, परंतु उगीच रायाचं नाव खराब करण्यासाठी, रायामुळेच एवढं मला लागलंय, जिजीला आणि त्याचबरोबर नानांना दाखवण्यासाठी त्याने हे नाटक केलेलं असतं. मग डॉक्टर म्हणतात, अहो घोरपडे साहेब, काही लागलं नाहीये तर उगीच कशाला नाटकं करताय हो बिनकामाची. तेव्हा तो म्हणतो की हे बघा, तुम्हाला जेवढं सांगितलंय ना तेवढंच करायचं,
कारण माझ्या पुढे जास्त बोलायचं नाही आणि त्या सिस्टरला ना पटकन इकडे बोलवायचं आणि काय करायचं, मला सलाईनसुद्धा एक लावून द्यायची, समजलं. तेव्हा डॉक्टर आता ठीक आहे असं म्हणतात. इकडे आता घरातील सर्वजण एकदम शांत असे बसलेले असतात. तेवढ्यातच मंजिरी तेथे येते आणि म्हणते, नाना अहो जीजी कुठे आहे, आपण हॉस्पिटलमध्ये तिला घेऊन जाऊयात ना, तिला बरं वाटत नाही आहे ना. कुठे गेली अशा वेळी बरं ती, मग आता रूममध्ये आहे का, असं आता लगेच ती विचारते आणि जिजीला रूममध्ये पाहायला जाते. परंतु जिजी आता तेथे नसल्यामुळे मंजिरीला खूप मोठा धक्का बसतो आणि ती लगेच बाहेर येते, विचारते की जिजी नक्की कुठे आहे नाना. मग आता नाना काहीच बोलत नाही, एकदम शांत शांत असतात. आता तुझी जिजी गेली तिच्या भावाच्या घरी, म्हणजे निखिलच्या मामाच्या घरी, असं आता शशिकला सांगते. त्यावेळी ती एकटीच गेली का आणि का गेली असेल असं मंजिरी विचारते. मला न सांगता गेली का. मग आता नाही, निखिल गेलाय तिला सोडायला असं आता ईशा म्हणते. नाना मात्र आता मंजिरीकडे पाहतच राहतात. तेव्हा मंजिरीला आता रडू येतं आणि ती विचारते, नाना का गेली जिजी, तुम्ही का जाऊ दिलं, तिची तब्येत बरी नाही आहे, आपण काळजी घेतली असती ना इथे तिची. मग नाना काही न बोलता शशिकला मात्र तोंडाचा पट्टा सुरू करते आणि म्हणते, का गेली म्हणजे तुला काही कळतं की नाही. अगं तुझ्यामुळे गेली, तुझ्यामुळे, तुझं लग्न जय बरोबर झालं नाही, एवढा मोठा गोंधळ झाला लग्नात, मग आता ती काय करणार, एवढं लहानपणापासून तुला सांभाळलं, नानांनी तुमची इज्जत जपण्यासाठी काय काय केलं काय नाही केलं, तुला एवढं मोठं केलं, त्याचबरोबर तू काय केलं, रायाचं ऐकत राहिली फक्त आणि फक्त, रायाच्या नादी लागून जयला तू धोका दिलास आणि घरच्यांचीही इज्जत घालवलीस, असं म्हणून शशिकला नको ते आरोप आता मंजिरीवर करू लागते. मंजिरी मात्र बिचारी रडत असते. ती आता म्हणते, तसं नाही आहे काही, तू असं का बोलतेस ग काकू, अगं मी काय केलं एवढं. तेव्हा मंजिरी म्हणते, अगं काकू प्लीज शांत बस, किती बोलतेस तू मला. मग आता शशिकला एका शब्दातच तिला गप्प करत म्हणते की अजिबात पुढे एक शब्दही बोलायचं नाही हा. अगं त्या बिचाऱ्या जयची काय अवस्था झाली ना, तू बघ बघ, तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. आता जयचे आईवडील देखील तिथे असतात आणि ते मंजिरीवर चिडलेले असतात. मग मंजिरी म्हणते, माझ्यामुळे काय झालंय. मग शशिकला जोरातच ओरडते की तुझ्यामुळेच झालंय हे सगळं आणि चूक केली ना तर ती मोठ्या मनाने मान्य सुद्धा करायची, समजलं. अगं या दोघांकडे जरा बघ, तो जय आता हॉस्पिटलमध्ये आहे आणि या दोघांची काय अवस्था होत असेल तुला कळतंय का. तेव्हा तुम्ही असं का बोलताय हो काकू, जरा शांत राहा ना. मंजिरी अगदी शांतपणे बोलत असते. जयची आई पुढे येते आणि सनकन आता मंजिरीच्या कानाखाली मारते. तेव्हा सर्वांना जबर धक्का बसतो. नाना आता ताडकन उठतात. आपल्या लेकीला मारलं हे त्यांना सहन होत नाही आणि ते रागातच विचारतात, हे काय करताय तुम्ही. मग आता रागातच ती म्हणते की हे अगोदरच करायचं होतं, कारण मग अशी तोंड झाकून घेण्याची वेळ तुमच्यावर आलीच नसती. तेव्हा जयच्या आईला आता रागातच नाना म्हणतात, माझ्या मुलीवर हात उचलण्याची हिंमत झालीच कशी हो तुमची. तेव्हा शशिकला म्हणते, अहो नाना जरा त्या आईचा विचार करा तरी, कारण तिच्या मुलाचं लग्न मोडलं आणि त्याचबरोबर तिच्या लेकराची हाडं मोडली, मग तिला काय वाटत असेल. तेव्हा नाना म्हणतात, जे काही झालं त्यात माझ्या मंजिरीची चूक आहे का. रागातच आता शशिकला म्हणते, अहो मी एवढा वेळ काय सांगते तुम्हाला, मग या मुलीचा यार आला आणि हे लग्न मोडलं. तेव्हा मंजिरीला आता मोठा धक्काच बसतो आणि नानांना वाईट वाटतं. रागातच आता शशिकला म्हणते, सॉरी हां, मी असं बोलत नाही, हे ना कोण बोलते माहिती आहे का, अख्खं गाव बोलते. आता कुणाकुणाच्या तोंडाला आपण हात लावायचा आणि गप्प करायचं नाही ना. तेव्हा आता नाटकी करत उगाच शशिकला म्हणते, हे बघा गाव ना जे काही बोलायचं ना ते बोलू द्यात, पण आम्हा सर्वांना यामध्ये तुम्ही गोवू नका प्लीज. तेव्हा जयची आई म्हणते, हे पहा शशिकलाबाई, अहो टाळी अशी एका हाताने वाजत नाही. तो असेल गावगुंड, पण हिला अक्कल नव्हती का, हिला काही समजत नव्हतं का, आणि ती कशाला उगीच त्याला खेटायला गेली, असं रागातच आता जयची आई जेव्हा म्हणते ना तेव्हा मंजिरीला अजूनच वाईट वाटतं. बिचारी आता खूप रडू लागते. आता नानांना हे सहन होत नाही. रागातच ते आता जयच्या आईला म्हणतात, शब्द जरा जपून वापरायचे, समजलं. तेव्हा जयचे बाबा म्हणतात, हो नाना, शब्द आम्ही जपून वापरायचे आणि तुमची मुलगी लपून छपून काहीही करणार, हा कुठला न्याय आहे तुमचा. तेव्हा शशिकला विचारते, काय हो तुम्हाला काय म्हणायचंय, म्हणजे या सगळ्याला मंजिरी जबाबदार आहे का. तेव्हा जयची आई म्हणते, हो 100% मंजिरीच जबाबदार आहे आणि माझ्या मुलाच्या अवस्थेला हीच जबाबदार आहे.
माझा जय इथे आज मृत्यूशी झुंजतोय, त्याचबरोबर तुझी आई अशी तेळतेळ तुटतीये, तरीही तुला काही वाटत नाही का, असं म्हणून मंजिरीला त्या खूप सुनावत असतात. तर आता नानांना अजिबात हे सहन होत नाही आपल्या लेकीवर कोणी बोट उठवलेलं, आणि म्हणूनच ते पुन्हा पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करतात की माझ्या लेकीला काही बोलायचं नाही. मग आता रागातच पुन्हा एकदा जयची आई ही म्हणते की अगं तुझ्या प्रेमात पडून ना माझ्या मुलाचं नुकसान झालंय. नाना पुन्हा एकदा ओरडतात. मंजिरीलाही धक्का बसतो. तेव्हा शशिकला म्हणते काय चुकीचं बोलतीये ती, काहीच चुकीचं बोलत नाहीये, कारण जय बिचाऱ्याचं किती नुकसान झालंय तुम्हाला माहीत असेल ना. नाना हो, तुम्ही तुमच्या लेकीचीच बाजू घेताय अजून पण. तेव्हा नानांना शांत करत मंजिरी म्हणते हे पहा, जे काही घडलं ना ते चुकीचंच घडलं, पण आता त्यासाठी नक्की कोण दोषी होतं ना हे आपण नंतर पाहू. आता जिजी आणि जयची काळजी घेतली पाहिजे आपण, एवढंच महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. तेव्हा रागातच जयची आई म्हणते कशी ग शांत राहू मी बोलणार म्हणजे बोलणारच. मग आता मंजिरी म्हणते अहो पण त्याचा त्रास तुम्हालाच होईल ना. शशिकला म्हणते की तुझ्या बोलण्यामुळे ना आम्हा सर्वांना नेहमी खालीच मान घालावी लागते. आपल्या सरदेशमुख घराण्याचं नाव तू पार धुळीस मिळवलं, त्याचबरोबर घोरपडे घराण्याची सुद्धा तू बदनामी करतीयेस. मग आता तुझ्या होणाऱ्या सासू सासऱ्याचं सुद्धा तुला काहीच वाटत नाही ग का ग, त्यांच्या मान अपमानाचं, असं रागातच शशिकला म्हणते. मंजिरी म्हणते काकू अगं जरा शांत बस ना, किती बोलतेस तू. तेव्हा तू काहीही बोलू नको अगं, एक बोट जरी तू आमच्याकडे दाखवलं ना तरीही ती 4 बोटं तुझ्याकडे आहेत एवढं लक्षात ठेव. मंजिरीला वाईट वाटतं आणि ती फक्त बिचारी आता रडू लागते. नानांना आपल्या लेकीवर होणारे हे आरोप सहन होत नाहीत. ते आता पुन्हा एकदा जयच्या आईची माफी मागू लागतात. तेव्हा मंजिरीला अजूनच वाईट वाटतं की नानांना आपल्यामुळे माफी मागावी लागतीये. ती आता रडतच म्हणते नाना प्लीज, अहो तुम्ही माझ्यामुळे अशी माफी मागू नका ना, असे त्यांच्यासमोर हात जोडू नका ना. तेव्हा नाना म्हणतात एका लेकाला आणि लेकीला जो काही त्रास होतो ना एका आई बापाला समजू शकतो, आणि यांची ही अवस्था झाली आहे तर एक बाप म्हणून माझी काय झाली असेल अवस्था. त्यावेळी मंजिरी म्हणते अहो पण नाना, त्यांना होणाऱ्या त्रासासाठी हवं तर मी माफी मागते नाना, पण तुम्ही नका मागू, असं म्हणून मंजिरी स्वतः जयच्या आईवडिलांची माफी मागत असते. तेव्हा जयची आई म्हणते तू नुसती चुकली नाहीयेस तर तू माझ्या लेकाच्या जीवावर उठली आहेस. आज तुझ्यामुळे माझ्या लेकाची काय अवस्था झाली आहे ना, चल बघ, असं म्हणून ती मंजिरीचा हातच पकडते आणि लगेच तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला निघते. तेव्हा शशिकलाला हाच तमाशा बघायला आता खूपच आवडतं. तेव्हा फरफटतच ओढत इकडे आता मंजिरीला जेव्हा जयची आई हॉस्पिटलमध्ये घेऊन येते तेव्हा जयवर तेथे उपचार सुरू असतात. पूर्ण हातापायाला त्याने आणि डोक्याला सुद्धा त्याने उगीच बँडेज बांधून घेतलेलं असतं, जेणेकरून या रायाने हे सगळं कारस्थान घडवून आणलं. आणि मंजिरी सुद्धा कशी दोषी आहे हे सर्वांना खरं तर त्याला दाखवायचं असतं फक्त, आणि तो त्यामुळे नाटकं करत असतो. मग मंजिरीला आता तेथे तिने आणल्यानंतर रागातच म्हणते बघ माझ्या मुलाकडे जरा बघ, अगं काय अवस्था करून ठेवली आहे त्या रायाने. शशिकला देखील तेथे येते आणि उगीच आकडतांडव करते. मग मंजिरीलाही धक्का बसतो की बापरे जयला एवढं लागलं. तेव्हा मात्र जय हा आता तेथे झोपलेला असतो. त्यानंतर शशिकला म्हणते अरे बापरे काय अवस्था झाली आहे ही जावई बापूंची, अशी अवस्था नको व्हायला हवी होती. आता रागातच मंजिरीला पुन्हा एकदा ती म्हणते हे सगळं तुझ्यामुळे झालं, समजलं का, अगं तू चुकीचं वागते का, असं म्हणून मंजिरीचे ती केसच पकडते आणि म्हणते की माफी माग अगोदर. तेव्हा मंजिरी म्हणते अगं माझी मान. तेव्हा शशिकला म्हणते मोडू दे तुझी मान, एकदाची मोडू दे. अगं बेअब्रूने आमची मान कशी मोडली आहेस, आता तुझी ही मग मोडू दे, माग माफी, असं रागात असती आता म्हणते. शशिकला खूपच आता तिच्या वागण्याचा अतिरेक करत असते. त्यावेळी आता मंजिरी सुद्धा तिच्यावर जोरात ओरडते की अगं मी माफी मागायला तयारच आहे, परंतु तू एवढं जबरदस्ती का करते, मी मागते ना माझी माफी. अगं एखादं माफी मागायला गेलेला माणूस सुद्धा एवढी जबरदस्ती केल्यानंतर मागे फिरेल, समजलं. तेव्हा शशिकला म्हणते बघा बघा हिचं तोंड बघा किती चालतंय. आता जयची आई म्हणते की बघा हिची जीभ कशी चुरूचुरू चालतीये, इथे माझ्या लेकाची काय अवस्था झालीये तुला दिसत नाही का, आणि माफी मागायला हिला तर कमीपणा वाटतोय. तेव्हा जय आता एक डोळा उघडून मंजिरीकडे पाहत असतो. तो सगळी नाटकी करत असतो. इकडे ललिता आता अंधारातूनच आपली पळत असते. त्याचवेळी तेथे काही गुंड येतात आणि तिला विचारतात की कुठे पळतीयेस ग तू, असं म्हणून आता
ज्या डोक्यात आता काठी टाकणार असतात तेवढ्यातच आता राया तेथे येतो आणि लगेच ती काठीमध्येच पकडतो. ती आता खूप जोरात ओरडते आणि समोर पाहते तर आपला राया तेथे आलेला असतो हे तिला समजतं. तेव्हा रागातच आता राया म्हणतो, जो चांगलं काम करतो ना त्याच्यासमोर हा रायाना हात जोडतो, परंतु आई, बाई आणि गाई यांचा अपमान करणाऱ्यांचा मी हातच तोडतो. असं म्हणून राया आता त्या गुंडांची चांगलीच आता धुलाई करतो. तेव्हा रायाचे मित्र देखील तिथे असतात. ते सुद्धा त्या दोन्हीही गुंडांना असे बदडून काढतात ना की ते तेथून पळून जातात. मग आता ललिता ही खूपच खुश होते की रायाने आपल्याला मदत केली. ती आता म्हणते की दादा थँक्यू, आणि तुझ्यामुळेच आज माझा जीव वाचलाय, नाहीतर त्या गुंडांनी काय केलं असतं काय माहीत. तेव्हा राया आता काठी फेकून देतो आणि विचारतो, काय ग, कसलं थँक्यू? अगं, त्या घोरपड्याने तुझं आयुष्य पार एवढं बरबाद केलंय. मी तुला म्हटलं होतं ना त्याच्यापासनं मी तुला वाचवणार आहे म्हणून, आणि एक भाऊ म्हणून तुझ्या पाठीमागे सुद्धा उभं राहणार. बोललो होतो की नाही, बोल पटकन. मग आता ती म्हणते की हो बोलला होता राया भाऊ तू. तेव्हा राया रागातच म्हणतो, तरीही ऐनवेळी असा दगा का दिलास तू मग मला? का ग, का दिला दगा? त्या घोरपड्याने तुला धमकी दिली म्हणूनच ना? तेव्हा ललिता आता रडते आणि म्हणते की नाही राया दादा, त्याने नुसती धमकी दिली नव्हती मला, आणि मी सुरुवातीला ना सगळं खरं खरं सांगत होते, पण त्याच वेळी त्याने माझ्या वडिलांना समोर आणलं रे, आणि वडिलांना मारण्याची धमकी दिली, म्हणून माझा नाईलाज झाला आणि मला सगळं हे खोटं बोलावं लागलं. आता माझ्या नजरेसमोरच माझ्या वडिलांना किडनॅप करून सुद्धा ते घेऊन गेले आहेत. इकडे आता मंजिरी बाहेर गेलेली असते. त्याच वेळी आता लगेच रागात जयची आई तिला पकडून पुढे घेऊन येते आणि म्हणते, काय ग कैदाशिनी, माझ्या मुलाच्या जीवावर उठली आणि इथे अशी मोकळी हिंडते का? आणि तुला कशा आता नरक यातना भोगाव्या लागतील ना ते बघस तू. तेव्हा ती म्हणते, नाही, मी खरंच काही चुकीचं केलेलं नाहीये. तेव्हा रागातच जयची आई म्हणते, काय ग, चूक नाहीये का तुझी? वर तोंड वर करून बोलतीये का? अहो बघा, हिच्यामुळे माझ्या मुलाची बदनामी झालीये, आणि हिच्यावर तर आता अजिबात दया दाखवू नका, हिच्यावर अजिबात विश्वास सुद्धा ठेवू नका. ही चेहऱ्याने गरीब दिसते ना, पण तशी नाहीये ती, खूप आतल्या गाठीची आहे. एकीकडे माझ्या मुलाला हिने लग्नाची स्वप्न दाखवली आणि दुसरीकडे एका गुंडाला हाताशी धरून माझ्या मुलालाही त्रास देतीये. मंजिरी म्हणते की असं नाहीये, तुम्ही ऐकून घ्या माझं, जरा माझी मनस्थिती समजून घ्या. तेव्हा आता रागातच जयची आई म्हणते, माझा मुलगा तुझ्यावर अगदी मनापासून प्रेम करतो ग, तुला कळतच नाहीये हे. अगं बोल, तू हे काय केलंस, बोल ना. तेवढ्यातच तेथे आता जय लंगडत लंगडत येतो आणि म्हणतो की थांब आई. तेव्हा पुढे येत आता तो म्हणतो, अगं आई, तू हे काय करतेस, ही तुझी तर होणारी सून आहे ना, आणि असा भर रस्त्यामध्ये तू सर्वांसमोर तिचा अपमान करतेस, हे आपल्या खानदानाला शोभतं का? तेव्हा जयची आई म्हणते, अरे जय, तुला माहीत नाही अजून हिने तुझ्याशी काय खेळी केली ते, आणि हे मी नाही तर अख्खं गाव बोलतंय, समजलं? तेव्हा जय आता मंजिरीकडे पाहतच राहतो. पुढे आता जय म्हणतो की माझं प्रेम आहे तिच्यावर आणि मी काहीही तिच्यासाठी सोसायला तयार आहे. आता मंजिरी रागातच त्याच्याकडे पाहू लागते. पुढे तो आता त्याच्या आईलाच म्हणतो की मी हिचा असा अपमान नाही सहन करू शकत. हे बघ आई, ती माझी होणारी अर्धांगिनी आहे आणि तिचा अपमान म्हणजे माझा अपमान, आणि तिच्याबद्दल कुणीही असं चुकीचं बोललं ना तरीही मी नाही सहन करू शकत. जर आता कुणी वाईट साईड बोललं ना तिच्याबद्दल तर मी एकेकाचा जीव घेईन. आता जयच्या आईलाच धक्का बसतो की आपला लेक आता आपला जीव घेणार या मंजिरीसाठी. मग आता गावचं काय घेऊन बसलीस ग, की गाव काय बोलेल आणि हे काय बोलेल ते काय बोलेल, पण तू एक स्त्री आहेस ना, आणि माझ्या होणाऱ्या बायकोबरोबर तू असं बोलतेस? नाना म्हणतात, अरे जय, तू हे काय बोलतोस, तुला कळतं का? मग आता जय म्हणतो, हो नाना, मी खरं बोलतोय, कारण माझं मंजिरीवर खूप प्रेम आहे. मी असं तिचा अपमान आता नाही सहन करू शकत. मग माझ्या आईने करू दे नाहीतर दुसरं कुणी करू दे, मी तिच्या बाजूने अगदी ठामपणे उभा राहणार नेहमी, अगदी शेवटपर्यंत. तेव्हा जयची आई रागातच त्याच्याकडे पाहत असते आणि मग मंजिरीला देखील राग येतो की हा नाटकी करतोय. मग आता तो म्हणतो, मंजिरी मला माफ कर, कारण माझ्या प्रेमापोटी माझी आई तुझ्याशी असं वागली आणि तुला नाही नाही ते बोलली, आणि हे सगळं माझ्यामुळे घडतंय ग, असं म्हणून तो आता रडण्याचं नाटक करतो आणि मला खूप त्रास होतोय याचंही नाटक करत असतो.
तेव्हा रागातच मंजिरी आता मनात विचार करते की माफी ना माझी मागण्यापेक्षा माझ्या विठुरायाची माग, कारण तुझ्या पापाचा घडा लवकरच भरणार आहे रे जय आता. आणि तुझ्या या साळसूत चेहऱ्यामागचा क्रूर चेहरा सगळ्यांसमोर मी आणणारच, लक्षात ठेव. मंजिरी आता रायाची शपथ घेऊन रागातच जयकडे पाहत असते, कारण लवकरात लवकर त्याचा क्रूर चेहरा तिला सर्वांसमोर आणायचा असतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये मंजिरी रागातच विचारते, जय का करतोस रे तू हे सगळं? तेव्हा तो म्हणतो, माझं प्रेम आहे तुझ्यावर. ती म्हणते, पण माझं नाही आहे ना तुझ्यावर प्रेम. तू किती नाटकी आणि खोटारडा आहे ना हे मला समजतंय. तेव्हा जय आता रागातच म्हणतो, तुझा हा संशयी स्वभाव ना रायावर विश्वास ठेवण्यासाठी भाग पडतोय, लक्षात ठेव. त्यावेळी माझा आहे माझ्या रायावर विश्वास. तू कितीही काही सांगितलं ना तरीही माझा रायावरचा विश्वास ढळणार नाहीये, असं म्हणून ती आता रागातच त्याच्याकडे पाहते. दुसरीकडे राया आणि मंजिरी विठुरायाच्या मंदिरासमोर भेटतात आणि विठुरायाचे आभार मानतात. आता विठुरायामुळे जय आणि मंजिरीचं लग्न मोडलेलं असतं. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.